नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या वारजे भागातील रेणुका नगर लाईन नंबर 3 परिसरामध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की या परिसरामध्ये दिवसा ढवळ्या अश्लील चाळे करणारे तरुण आणि तरुणी, शाळकरी आणि महाविद्यालयातील जे मुलं मुली आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे येतात आणि त्यांचे ह्याचा त्रास मात्र इथल्या नागरिकांना होतो। आणि मुख्य म्हणजे दुसरं कारण आहे की या ठिकाणी मद्यपान करणारे लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्याच अनुषंगाने इथल्या नागरिकांशी आज आपण बोलणार आहोत। इथले काही आपल्यासोबत स्थानिकचे नेते सुद्धा आहेत। दादा, काय सांगाल एकंदरीत त्या प्रकरणाबद्दल? ह्या भागात आपण बघितलं की दिवसा ढवळ्या इथं मुलं मुलींची खूप जास्त प्रमाणात गर्दी असते। ते झालं दिवसा लोकांनी ते चित्र बघायचं, त्याच्यानंतर रात्री इथं पिणाऱ्यांचा खूप राडा असतो। गाड्या लावायच्या, गाड्यांमध्ये दारू प्यायची, मग त्यांच्यामध्ये त्यांच्यातच भांडणं होतात आणि खूप लोकांना त्रास आहे इथं। त्याच्याही पलीकडे बघायला गेलो तर आम्ही पोलिसांना फोन करतो, 112ला कॉल करतो, पण ते आले तरी किती वेळासाठी येत आहेत? 5 मिनिटासाठी येऊन ते निघून जात आहेत ना। मग ते इकडनं निघून गेले की परत इथं थांबतायत। मग आम्ही किती त्रास सहन करायचा या सगळ्या गोष्टीचा? अच्छा, बरं, यासाठी आता तुम्ही पोलीस स्टेशनला काही निवेदन वगैरे काही देण्यात आलं का? आम्ही 112ला कॉल केलेत, माझ्याच मोबाईलवरून 100 वेळा कॉल झाले असतील। येत आहेत ना, पोलीस फोन केले की येत आहेत, पण आमचं असं म्हणणं आहे की कठोर कारवाई झाली पाहिजे। त्यांना समज देत आहेत आणि पुढे निघून जात आहेत। उचलून न्या ना, चोपा यांना धरून। यांना एकदा चोपलं की यांना कळतं की या भागात बाबा आपल्या, त्यांना स्वतःचे थांबणारे लोकांना कळतं ना की आपण इथं थांबल्यानंतर बाबा पोलीस उचलून नेऊन मारतायत, आम्हाला कारवाई करतायत। समज दिल्यानंतर समज त्यांना कळत नाही ना, समज दिल्यानंतर काय करणार? ते समज देऊन पुढे निघून जाणार, परत आहे ते दुसऱ्या दिवशी परत तेच करायचं। मग आम्ही तेच करायचं का? 112 सारखा कॉल करत बसायचं का? माझं एवढंच म्हणणं आहे की पोलिसांनी इथं 3 राऊंड तरी चालू केले पाहिजे। दिवसा ढवळ्या संध्याकाळी जे काय असेल त्यांचे 3-4 राऊंड चालू करून कठोर कारवाई करण्यात यावी। खूप नागरिकांना त्रास होतो इथं।